एक अशा व्यक्तीकडून पारितोषिक आलेलं आहे. पहिली चढाई करणाऱ्या खेळाडूसाठी 100 रुपये. इतनी शक्ति हमें देना दाता आविष्कार साळवी कमजोर नाव सर. आविष्कार साळवीला शानदार डिफेंस. पहिल्या चढाईवरती आविष्कार साळवी आणि त्याला पुढच्या टॅकलच्या जोरावरती बॅक लाईनच्या पाठीमागे पाठवलंय. हे तो शाकी है, ये पिक्चर पूरा का पूरा अभी भी बाकी है. एकीकडे आविष्कार साळवी सारखा एक स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे, तर दुसरीकडे आपण बघितलं होतं की मागच्या सामन्यामध्ये ज्याने आपलं सुपर डे देखील कंप्लीट केलेलं होतं तो दापोलीचा बाहुबली आपा कायनरकर ऍज अ रेडर म्हणून आपली पहिली चढाई सुरू पाहायला भेटतोय. दरम्यान सुरुवात केली होती डाव्या कोपऱ्यातून, त्यानंतर मोमेंटमचा वापर करत राईट कॉर्नरच्या दिशेने वेगाने पुढे सरकण्याचा त्याचा प्रयत्न होता. पुरेपूर 30 सेकंदाचा वापर करण्याचा तो प्रयत्न करू शकेल. कोणती रिस्क घेत नाहीये. आपली सेफ रेट त्याच्याकडनं पाहायला मिळते. आखाली परत तर जेबी पाहायला मिळतोय. जेबीने देखील मागच्या मॅच मध्ये कमाल केलेली होती. सर्वोत्तम प्रदर्शन आविष्कार साळवीला एक उत्तम साथ दिलेली होती. सरकट मोठे खेळाडू म्हणून देखील जेबीची ओळख या संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये. आता जेबीला देखील इथे टॅकल केलं का बघूया की संपूर्ण डिफेंडर क्रॉस केलंय. नाही असा एका मुलाची कमाई अमर मराठा असुरे संघाच्या खात्यामध्ये. सुरुवातीला मोठे धक्के बसतायत. दोन सर्वोत्तम रेडर बॅकलाईनच्या पाठीमागे गणेश संघासाठी या संघाच्या नावामध्ये संघर्ष आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद या टीमच्या पाठीमागे आहे. आणि दरम्यान त्याच वेळेला तुम्ही जर पाहिलं तर गौरी सारखे खेळाडू, एक उदयमुख खेळाडू मागील 2 पर्वामध्ये या खेळाडूने देखील तमाम क्रीडा रसिकांच्या शानदार चढाई. बडे बिया तो बडे बिया, छोटे बिया भी सुवादला छा गए गुरु. कमाल केली गौरी सनसने. याच्या अगोदर आपण बघितलं होतं की आपापल्या तर गौरी सनला चढाईसाठी पाठवलं. 2 मुलांची दमदार चढाई करत आपल्या टीमसाठी एक बहुमोल अशी कामगिरी पार पाडली आहे गौरी सनसने. आणि तमाम क्रीडा रसिक देखील खुश होत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये चाहता वर्ग अमर मराठा असुरे संघाला मोटिवेट करतात, सपोर्ट करतात. पिंट्या आंबेकर ऍज अ रेडर म्हणून कुणाची कमाई करता का पाहिजे नाही. एक सेफ रेड. पहिल्या 2 चढाईमध्ये 2 मोठे धक्के बसलेले होते. आपण बघितलं आविष्कार साळवी त्याचबरोबर जेबी हे जे 2 सर्वोत्तम रेडर होते ते बॅकलाईनच्या पाठीमागे. सद्यस्थितीमध्ये 4 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे. गौरी सदनची जी मल्टी पॉईंट रेड आपण पाहिलेली होती त्या ठिकाणी 2 डिफेंडर्स त्यांना बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं आणि सद्यस्थितीमध्ये गजानन संघर्ष केशरी संघासाठी सुपर टॅकलची पोझिशन. आपा कायनरकर दापोलीचा बाहुबली ऍज अ रेडर. मात्र इथे कोणताही तो धोका पत्करणार नाहीये. त्याला माहिती आहे 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. जर सुपर टॅकल झालं तर 2 गुणांची कमी होऊ. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये अमर मराठा असुरे संघाने डॉमिनेट केलेला आहे. 2 संघ अनेक पर्वांमध्ये अनेक वेळा एकमेकाच्या विरोधामध्ये खेळलेले आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये हे 2 संघ अर्थातच कोणता संघ कोणत्या टीमवरती भारी पडतो हे पाहणं फार गरजेचं असणार कदाचित क्रॅश केलेलं होतं पिंट्या आंबेकरला देखील. वाटलं की कदाचित मिडल क्रॉस केले की काय पिंट्या आंबेकरने, परंतु नाही. डिफेंडर्स वरचढ ठरतायत. तिन्ही सर्वोत्तम रेडर, तिन्ही प्रमुख रेडर बॅकलाईनच्या पाठीमागे. मात्र 2च खेळाडू आता आपल्याला डिफेन्स वरती पाहायला भेटत आहेत. दापोलीचा बाहुबली आपा कायनरकर जो ऍज अ रेडर म्हणून आपण पाहतोय सर्वोत्तम कामगिरी पार पाडतोय का 2-4 गुणांचा चौकार मिळतं आपा कायनरकरच्या माध्यमातून. शानदार कामगिरी. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं की पहिल्या हाफ मध्ये सुपर 10 कंप्लीट केलेलं होतं आपा कायनरकरने. आणि या महत्वाच्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये देखील आपा कायनरकर सातत्यानं सर्वोत्तम कामगिरी पार पडत तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा स्वतःकडे खेचून घेतोय. दरम्यान यावेळेला आपण पाहतोय पुण्याचे आविष्कार साळवी चढाई मार्गावरती सज्ज होतोय. यश आगीच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दावा तरी केला जातोय. मैदानामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला भेटेल. अर्थात जर्सीला हलकं दावा केला मात्र रेफरीवरती त्यांचा कोणताही असं होत नाहीये. एक सेफ रेड पाहायला मिळाली म्हणजे आविष्कार साळवी यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर अमर मराठा असुरे संघाचा एक युवा खेळाडू आहे, एक उदयमुख खेळाडू, हरपन मुगला खेळाडू, एक स्टार खेळाडू हा चमचमता सीझर आहे. भविष्यात एक स्टार खेळाडू पता नहीं कौन से चक्की का आटा खाकर ये खिलाड़ी मैदान में खेल रहा है. क्या गजब का खेल मिस्टर गौरी सदस के द्वारा. लगातार दूसरी मल्टी पॉइंट रेड ग्रीन कार्ड दाखवलं इथे. ग्रीन कार्ड दाखवलेला आहे शुभ कामकरला. थोडासा कंट्रोल, थोडासा
त्याचप्रमाणे गौरी सनस या खेळाडूसाठी त्रिशा आणि ध्रुवी टवसाळकर यांच्याकडून 200 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे गौरी सणस याच्यासाठी. ओवी शिरबंदे यांच्याकडून गौरी सणस याच्यासाठी सुंदर खेळासाठी 200 रुपयांचे पारितोषिक. एका चढाईत 3 खेळाडू बाद करणारा खेळाडू स्वराज्य बोटिंग अनिल आरेकर यांच्याकडून 200 रुपयांचे पारितोषिक जाहीर झालेले आहे. दरम्यान चढाई करतोय तो अफा गायनरकर. एक सुंदर खेळीसाठी प्रसिद्ध असलेला असा कबड्डीपटू खेळी सजवतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. केळशीच्या 2-2च्या 3 साखळ्यांनी यावेळी मात्र सुंदर कामगिरी करत 2 गुणांची भरीव कामगिरी. हनुमान उडी, सुंदर अशी हनुमान उडी. प्राण्यांच्या गजरात अफाचं कौतुक होतंय आणि चढाई करतोय तो जेमी, केळशी संघाचा जेमी. खेळी सजवतोय आणि सुंदर असा केळशी संघाचा कबड्डीपटू टिकला जातोय, वाढ होतोय. आणि पुन्हा एकदा त्रुटीत समय मागून घेतली स्पर्धा आपल्याला पार पडलेली पाहायला मिळते. आणि चढाई करतोय तो अफा गायनरकर, सर्वांचा लाडका गुणी असा खेळाडू. 777 गणवेश परिधान केलेला आपल्या प्रतिस्पर्धी संघाला आजमावीत. 1-14-14-1 अशी चाललेली लढत आपण पाहतोय. आणि दस्तूर खुद्द बंटी आंबेकर सुद्धा आता आपल्या संघामध्ये दाखल झालाय. आणि चढाईसाठी केळशी संघाचा कबड्डीपटू खेळी सजवते, 2 नंबरचा गणवेश परिधान करतोय. आपल्या प्रतिस्पर्धी संघाला आजमावेत खेळी सजवतोय. सुंदर असा बदलादित्य करत तेवढी सावध तितकी संयमी मध्येच आक्रमक होण्याचा प्रयत्न. बदलची टिकटिक सुरू होते. आपली चढाई संपवण्याच्या विचारात पुन्हा एकदा माघारी वळतोय आणि प्रत्युत्तरासाठी जातोय. पुन्हा चढायांवर चढाया करणारा अफा गायनरकर, आपल्या खेळीने क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा अफा गायनरकर. गतवर्षी त्याच्या सन्मानार्थ मुरुडमध्ये सुद्धा भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेलाही क्रीडा रसिकांनी मनमुराद असा प्रतिसाद दिला. तो अफा गायनरकर सुंदर अशी खेळी करत आपल्या संघाची आघाडी लक्षात घेत सावध संयमी पावित्रा. बदलची टिकटिक सुरू झालेली पूर्ण वेळ आपली 30 सेकंदाची वेळ पूर्ण करतोय. माघारी वळतोय, प्रत्युत्तरासाठी जातोय. पुन्हा एकदा 2 नंबर गणवेश प्रदान केलेला केळशी संघाचा कबड्डीपटू. बलाढ्य असं क्षेत्ररक्षण अमर भारत टाळसुरे संघाचं. आणि चढाई करत असलेला केळशी संघाचा कबड्डीपटू. 1-14-14-1 या क्रीडांगणावर अनेक चषक गजानन संघर्ष केळशी या संघाची डॉल्फिन राईड राहिलेली आहे. त्यांचे स्वराज्य बोटिंगचे मालक अनिल आरेकर आठवण करून देत आहेत. गतवर्षी गजानन संघर्ष केळशी हा विजेता झाला होता. आणि या बोटिंगच्या दरम्यान समुद्र सफरीचा मनमुराद आनंद, चणे शेंगदाण्यांची सोय अशी सर्व स्वराज्य बोटिंग यांच्या तर्फे करण्यात येणार आहे. तरी त्यांची राहिलेली डॉल्फिन सफर त्यांनी अजूनही पूर्ण करावी अशी स्वराज्य बोटिंगचे मालक अनिल आरेकर यांचं म्हणणं आहे. दरम्यान पुन्हा एकदा येतोय गौरी सनस, मूर्ती लहान पण कीर्तिमान असा कबड्डीपटू. मध्यम उंची पण अतिशय चपळ खेळी. यावेळी मात्र त्याला रोखण्यात यशस्वी होतोय केळशी संघ. शांतता राखा, शांतता राखा.
आणि चढाईसाठी आविष्कार साळवी. आविष्कार साळवी खेळी सजवतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, आपल्या संघाला गुण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. आणि बोनस गुणाचा मानकरी ठरतोय, येतोय सिद्धू कामेरकर. उंचपुरा मजबूत शरीरयष्टीचा असा कबड्डीपटू, अमर भारत संघाकडून गेली अनेक वर्ष खेळ खेळत असलेला सिद्धू कामेरकर याचा खेळ आपण पाहतोय. आपल्या संघाची आघाडी लक्षात घेत सावध संयमी खेळी, कोणताही धोका न पत्करता खेळशी संघाच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सजवतोय. बदरची टिकटिक सुरू होते आणि आपली खेळी संपूर्ण माघारी वळतोय. प्रत्युत्तरासाठी जातोय पुन्हा एकदा आविष्कार साळवी. प्रत्येक सामन्यात लढाईचा बादशाह ठरणारा असा कबड्डीपटू आविष्कार साळवी या विठुरायाच्या पाळंद्या नगरीत चाललेल्या स्पर्धेमध्ये आपली खेळी सजवतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. यश पदरी पडत नाही. पुन्हा वारंवार मागच्या चढाईत बोनस गुणाचा मानकरी ठरला होता. बदलची टिकटिक सुरू होते, माघारी मिळतोय, प्रत्युत्तरासाठी येतोय तो पुन्हा एकदा आबा कैनरकर. आपल्या संघासाठी वारंवार चढ्या करणारा असा हा कबड्डीपटू, शांत संयमी खेळी, तितकीच आक्रमक खेळी, गुणी असा हा कबड्डीपटू. रसिकांच्या गळ्यातला ताईट ठरतोय तो आबा कैनरकर. खेळी सजवतोय. गजानन संघर्ष 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि यावेळी मात्र काहीशी फसगत होते. बंटी आंबेकर याला टिपल्याचा दावा करतोय. कोणताही पंचांकडून कोणताही निर्णय नाही. चढाईसाठी आविष्कार साळवी. मात्र एकाकी पकड करण्याच्या प्रयत्नात रोहित बाग आणि गुण जमा होतोय केशी संघाच्या खाते. चढाईसाठी पुन्हा एकदा आफा कैनरकर. मागच्या चढाईत बंटीला टिपल्याचा दावा करणारा आफा कैनरकर पुन्हा एकदा चढाई करतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय आणि यावेळेस सुंदर कामगिरी करत पंचाचा इशारा. दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा जेली. यावेळेस एक गडी टिपतोय आणि चढाई करतोय तो सिद्धू कामेरकर. सिद्धू कामेरकर चढाई करतोय. पुढचं समालोचन ऐकतोय आपण क्षीरसागर सरांच्या वाणीतून. यस, धन्यवाद खडेकर सर. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी सिद्धू कामेरकर सरला एक उंचपुरा असा खेळाडू ॲज अ रेडर म्हणून आपली भूमिका पार पाडताना पाहायला भेटतोय. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये टोटली डॉमिनेट केलं होतं अमर भारत टासुरे संघाने. झालेला संघर्ष केशी संघाला, परंतु मागच्या काही मिनिटांचा जर आपण इतिहास पाहिला तर अर्थातच शानदार कमबॅक केलाय झालेला संघर्ष केशी टीमने. सिद्धू कामेरकरसाठी एक सुवर्ण संधी असेल. त्याने जर बोनस पॉईंटची कमाई केली तर त्याचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. मात्र या ठिकाणी खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता जिमीकडून. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न संपवता यशस्वी देखील ठरतोय. मध्यरेषेच्या आसपास यस मिडलाईन सक्सेसफुली क्रॉस केली. एका गुणाची कमाई करत आपल्या संघाचा जो गुणाचा जर आपण आलेख पाहिला तर डॉमिनेट केलं. घरेनं संघर्ष केल्यासारख्या बलाढ्य टीमला अमर भारत टासुरे संघाने. दुसऱ्या हाफचा खेळ लगेच इंटरेस्टिंग होण्यात काही शंकाच नाहीये. आणि दुसऱ्या हाफमध्ये काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेऊया. म्हणजे सहकारी समालोचक अर्थात उत्कर्ष कर्तेकर यांच्या मधून वाढते. जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे. अत्यंत चुरशीचा सामना क्रीडा रसिकांना इथे अनुभवायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण कमबॅक बघितलाय गजानन संघर्ष केशी संघाचा फर्स्ट हाफ मध्येच आपल्याला सर्वांना एक कबड्डीच्या क्रीडांगणावरती जलवा परफॉर्मन्स दाखवून दिलाय गजानन संघर्ष केशी या संघाचा. जर आपण गुणांचा विचार करतोय अर्थातच 11 गुण आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याच्यानंतर ज्या
केशी या संघाने झपाट्याने गुणफलक हलवण्याचं काम केलंय. त्याच्यानंतर अफलातून कामगिरी आणि आता गुणफलक आपण बघतोय 15-15. अक्सर कहा जाता है कि मुश्किल नहीं है कुछ दुनिया तू हिम्मत तो कर, मुश्किल नहीं है कुछ दुनिया तू हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर. नक्कीच ज्याप्रमाणे आपण प्रयत्न करत असतो, आपल्या प्रयत्नांना यश मिळो अथवा न मिळो पण प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. आणि गजानन संघर्ष केशी संघाने दाखवून दिलं की जर आपण प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळत असतं. अफलातून कामगिरी, खरोखर कौतुक करावं तितकं कमी या क्रीडा रसिकांना. ज्या प्रकारचा सामना बघण्यासाठी क्रीडा रसिक इथे आसून आहेत ना, प्रत्येक क्रीडा रसिकाला इथे समोर मेजवानी ठेवण्यात आलेली आहे. नक्कीच या सर्व उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मन भरण्याचं काम हे ज्याप्रमाणे खेळाडू करतात त्याचप्रमाणे सर्वात मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय ते श्री विठ्ठल रखुमाई मंडळ पाळंदे यांचं. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना एकदा विनंती आहे की संपूर्ण पाळंदेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांच्या संयोजनामुळेच आपल्याला एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा जाऊया क्रीडांगणाकडे. अफाक ऐनरकर या खेळाडूला आपण बघतोय दापोलीचा बाहुबली महेंद्रराव मुरुड. अफाक ऐनरकर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. समोर 7 खेळाडूचं अभूत क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र एका यशस्वी गुणाची कमाई करून अफाक आपला कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय दापोलीचा स्टार आविष्कार. समोर 7 खेळाडूचं क्षेत्ररक्षण. आपण जर अमर भारत टॉस या संघाचा विचार करतोय, आज स्वतः जातीने आपल्याला सिद्धार्थ कामेकर हा खेळाडू त्याला पाहायला मिळतोय. दापोली तालुक्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचप्रमाणे संजोगला आले आहे, प्रथमेशला आपण बघतोय, रोहित चोगले आहे, गौरी सणस आहे, अफाक ऐनरकर आहे. अमर भारत टासुले संघाचे सर्वच खेळाडू अनेक क्रीडांगणावरती बेस्ट परफॉर्मन्स देताना आपण आजपर्यंत बघत आलो. आणि आज अमर भारत टासुलेचा एक अष्टपैलू खेळाडूंनी सजलेला संघ आपल्याला पाळंदेच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अफाक ऐनरकर चढायचा मार्ग पाहायला मिळतोय. वास्तव तिसऱ्या चढायची इशारा होते. डुआ डायरेक्ट सिद्धेश गौड 3 नंबरची असे प्रदान केलेला सर्वांचा लाडका जिमी यावेळेला चढायचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 7 खेळाडूंचं अभूत क्षेत्ररक्षण अमर भारत टासुले संघाचं. आणि यावेळेला मात्र जिमीला पक्का होत आहे की अमर भारत टासुले संघाच्या माध्यमातून डबल राऊंड केला गेला सिद्धार्थच्या माध्यमातून. नमुना अमर भारत टासुले संघाने सादर केला आणि नक्कीच या पकडीचं क्रेडिट जात आहे सिद्धार्थ कामेकर. एकदा मूर्ती लहान कीर्तिमान असा खेळाडू गौरी सणस ज्या खेळाडूने केशीच्या क्रीडांगणावरती आपल्या खेळाला सुरुवात केली आणि आज तोच खेळाडू दापोली तालुक्यातील प्रत्येक क्रीडारसिकाच्या काळातील काही बनलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच अनेक क्रीडांगणावरती गौरीच्या खेळाचा नसा उमटवलेला आपण पाहतोय. एका मॅथाने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय आविष्कार. 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आविष्कारच्या नजरेस पडतंय. वेळेचा परिपूर्णतेने वापर केला जातोय आविष्कारच्या माध्यमातून. चालू सत्राचं गुणफलक आहे 17-15. 17 गुणांवरती अमर भारत टासुले, 15 गुणांवरती गजानन संघर्ष केशी. 2 गुणांची आघाडी अमर भारत टासुले संघाकडे. बजर वास्तव तिसऱ्या चढायची इशारा होते. डुआ डायरेक्ट महाराष्ट्र स्थिती असताना मूर्ती लहान आणि कीर्तिमान अर्थातच गौरी सणच्या खेळाडूला बघतोय आणि अर्थातच यावेळेला पिंट्या पुढे सरसावतोय आणि जागेवरती थांबवलं गेलं ते गौरी सणसला थेट बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. नक्कीच थोडा वेळ विश्रांती करावी लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आविष्कार. समोर 7 गुणांची कमाई होते आविष्कारच्या माध्यमातून. सिद्धार्थ कामेकर या खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा केला जातोय. आविष्कार आपल्या कोर्टमध्ये एका गुणाची यशस्वी कमाई करून मागे फिरतो.
होतो अफवाद गायकर 7 कोटीचे क्षेत्ररक्षण यशस्वीरित्या पार केली जाते. क्रीडा रसिकांचा जल्लोष यावेळेला आपण ऐकायला मिळतो. नक्कीच काहीसा थोडी समय मागून घेतला गेला. आता 17-17 असं गुणफलक आपल्याला दिसते. उत्कर्ष नक्कीच निलेशजी, ज्याप्रमाणे आपण लाईफ मध्ये कमबॅक करण्याचा विचार करत असतो इतकं सोपं नसतं. प्रत्येकासाठी संघर्ष हा अटळ असतो आणि अर्थातच गजानन संघर्ष पेशी संघाचा स्कोरबोर्डचा विचार करतो तर अर्थातच 1-14 असा गुणफलक आणि त्याच्यानंतर पुन्हा 16 गुणफलकावरती दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. गजानन संघर्ष पेशी संघाचा संघर्ष आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळाला. प्रथमेश लाल या खेळाडूला आपण बघतोय 9 नंबर जर्सी परिधान केला. अमर भारत टाउनशिप संघाचा चढाईपटू आहे. बसरची टिकटिक चालू होते. मॅचचा परिपूर्णपणे वातावरण होतो. प्रथमेशच्या माध्यमातून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करताना संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आविष्कार समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. सामन्याचं गुणफलक आहे 17-18. एका गुणाची आघाडी. गजानन संघर्ष केली मात्र उत्कृष्ट सायकल पकडीचा नमुना. 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणातून बाहेर निसटण्याचा प्रयत्न करत असताना आविष्कार, पण त्याच वेळेला चौघांनी एका साथीने प्रयत्न केला आणि आविष्कारला मात्र यावेळेला चेरबंद करण्यात यशस्वी झाला. अमर भारत टाउनशिप संघ बसर वाचतो. तिसऱ्या चढाईची इशारा होते. डू ऑर डायरेक्ट. गौरी सरस या खेळाडूवरती मात्र नक्कीच तिसऱ्या चढाईचा भाग आपल्याला दिला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा डबल फाय होल्ड यशस्वी होतंय पिंट्याच्या माध्यमातून. चेहऱ्यावरती गोड स्माइल पिंट्याच्या. गौरी सरस या खेळाडूला डबल फाय होल्ड केले गेलं. पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. 2-3 महत्वाचे खेळाडू आपण बघतो अमर भारत टाउनशिप संघाचे जे आपल्याला सध्या बॅकलाईनच्या बाहेर दिसतात. रोहित चौगले, अफाक ऐनरकर, प्रथमेश आणि संजू या खेळाडूंवरती नक्कीच महत्वाची जबाबदारी आहे. चेंडू ठोकला जातो. चालू होते. रोहित चोगले या खेळाडूला बाद केलं गेलं. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. महत्वाचा डिफेंडर यावेळेला टिपला गेला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. दापोलीचा बाहुबली मॅत्रा मुरडा फाक आईडकर. रात्रीचे 12 वाजून गेले पण क्रीडारसिकांची गर्दी अजून सुद्धा आपल्याला कुठे कमी झालेली पाहायला मिळत नाहीये. नक्कीच कबड्डीवरचं प्रेम या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच सागर सर, ज्यावेळेला आपण विचार करत असतो की आपण आपल्या गावापर्यंत असताना आपण आपल्या गावापुरतं मर्यादित असतो, पण ज्यावेळेला आपण गावातून बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला तालुका आपला महत्वाचा असतो आणि ज्यावेळेला आपण तालुक्यातून बाहेर पडत असतो त्यावेळेला आपल्याला जिल्हा आपल्याला जवळचा वाटतो. आणि असं पलीकडे आपण एक महाराष्ट्रवासी असतो आणि जेव्हा आपण महाराष्ट्र राज्यातून बाहेर पडतो त्यावेळेला नक्कीच आपण एक भारतीय म्हणून असतो. नक्कीच कबड्डीवरती असलेलं प्रेम देखील तसंच आहे. आज ही स्पर्धा जरी फायदेशीर क्रीडांगणावरती आयोजित केलेली असते तरी संपूर्ण दापोली तालुक्याच्या उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. रात्रीचे कितीही वाजले आणि अंतिम सामन्याला किती उशीर झाला तरी इथल्या क्रीडारसिक सामन्याचा शेवटचा क्षण अनुभवल्याशिवाय जाणार नाही. ही कबड्डीचे प्रेम आहे आणि ही कबड्डीची ताकद आहे. नक्कीच क्रीडारसिकांकडून आपल्याला टाळ्या देखील ऐकायला मिळत आहे. संपूर्ण क्रीडारसिक डोळ्यात तेल घालून इथे या सामन्याचा आस्वाद घेत आहे. आणि या वेळेला मात्र ज्या संघाला आपण पहिल्या हाफमध्ये बॅक फूट वरती बघितलं होतं तोच संघ यावेळेला आपल्याला फ्रंट फूट वरती जाताना दिसतोय. 18-25 चालू सामन्याचं गुणफलक पाहायला मिळतं. अगदीच आपण सामन्याच्या पूर्वार्धाचा विचार करतोय. नक्कीच 1-14 गुणफलक पाहायला मिळालं होतं. तब्बल 13 गुणांची आघाडी टाउनशिप संघाकडे. आता मात्र काहीसं चित्र पलटलं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतात. पंचांचा इशारा तो निर्णायक 5 मिनिटे. यापुढे होणारा सामना असेल चालू सामन्यामधील विजयी संघ विरुद्ध कालच्या सत्रामध्ये ज्या संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय अर्थातच श्री सीमावता सालुरे आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. अंतिम सामना सर्व क्रीडारसिकांना इथे अनुभवायचा आहे.
पुन्हा एकदा शिट्टी बसते. सामन्याला सुरुवात होते. अफाक आयनरकर दापोलीचा बाहुबली आणि 777 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू, एक मजबूत वाद्याचा खेळाडू यावेळेला चढाईचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो. निदानदेशाने यशस्वीरित्या पार करतोय. पोलवर चढाई केली जाते. दोन्ही कोपऱ्यांमध्ये यशस्वीरित्या खेळ सजवण्याचा प्रयत्न केला जातो. तर अफाकच्या माध्यमातून विचार करतोय बबलू आपल्याला राईट कॉर्नरला दिसतो. लेफ्ट कॉर्नरला पण जिमीला बघितलं. अफाक आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातोय. नक्की क्षीरसागर सर, आपण ज्यावेळेला विचार करतोय फर्स्ट हाफचा, ज्यावेळेला आपण गुणफलक बघितलं तर 1-14, मला वाटतं त्यावेळेला थोडासा कुठेतरी संयम अर्थातच पेशन्स ठेवणं गरजेचं होतं. अमर भारत टासुले संघाला जर आपल्याकडे तब्बल 13 गुणांची लीड आहे ना, तर आपण शांत आणि संयमी खेळणं फार गरजेचं असतं. ते कुठेतरी जमलं नाही अमर भारत टासुले संघाला आणि त्याचा मोठा फटका हा यावेळेला कदाचित बघावा लागतोय. पुन्हा एकदा गौरी सणस या खेळाडूला आपण बघतोय दिसण्याचा प्रयत्न केला गेला पण डॅश केलं गेलं. अर्थातच बॅकलाईनच्या बाहेर पुन्हा एकदा गौरीला बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. बजर वास्तू तिसऱ्या चढायची इशारा तर सिद्धेश कौरत अर्थातच जिमीला आपण बघतोय. निदानरेषा यशस्वीरित्या पार केली जाते. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण देखील यावेळेला मिळवला जाऊ शकतो. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं असल्याचा पंचांचा इशारा येतोय. सोडून टॅकल करण्याचा प्रयत्न यावेळेला फसतोय आणि अर्थातच जिमी पुन्हा एकदा अफाक आयनरकर. नक्कीच या सामन्यामध्ये शेवटच्या चढाईमध्ये देखील कुठे निर्णय बदलू शकतो. नक्कीच आपण म्हणतो की कधीतरी आपल्याला नशिबाची साथ मिळणं फार गरजेचं असतं, पण जर आपले प्रयत्न तितकेच मजबूत असतील ना तर नशिबावरती अवलंबून राहण्याची वेळ येत नाही. अक्सर कहा जाता है कि तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में से कभी उदास नहीं होते. तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में से कभी उदास नहीं होते. हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो, अरे तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. काय सुंदर लाईन आहे. ज्यांचे हात नसतात त्यांचं सुद्धा नशीब असतंच की, आणि आपण नशिबावरती धडधाकट असताना का अवलंबून राहायचं. कबड्डीच्या क्रीडांगणावरती सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असतात त्यांचा इशारा करताय. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये निर्णायक लढत आपल्याला अनुभवायला मिळते. बजर टिक नक्कीच सर्वात ऐकायला येते. आविष्कार मागे फिरतोय. प्रत्येकासाठी पुन्हा एकदा अफाक आयनरकर. चालू सामन्याचा गुणफलक आपण पाहतोय 18-27. हात मारून बंदूला बाद करण्याचा प्रयत्न होता. अफाकला अजूनपर्यंत यश मिळालेलं नाहीये. मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट असल्याचा पंचांचा इशारा येतो. सामन्याचा गुणफलक आहे 21-28. नक्कीच यावेळेला आविष्कारचा प्रयत्न असेल की जर सामना संपायला शेवटचा 1 मिनिट पंचांचा इशारा येतोय तर या चढाईमध्ये फक्त आविष्कारला 30 सेकंदांचा परिपूर्णपणे वापर करायचा आहे. एवढंच आविष्कारच्या डोक्यामध्ये सध्या विचार चालू असते. आणि त्याच बाजूला जर आपण अमर भारत टासुले संघाचा विचार करतो तर एक महत्वाची मल्टी पॉईंट्स रेट कदाचित जर बघायला मिळाली, ज्याप्रमाणे आपण गौरी सणस या खेळाडूची चढाई बघितली होती. एकदा गौरी सणस एक महत्वाची चढाई. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र यावेळेला गौरीच्या माध्यमातून आजमावला जातोय. यापुढे होणारा सामना असेल चालू सामन्यामधील विजयी संघ विरुद्ध श्री शिवमाता सालगुले संघ. वेळेचा परिपूर्णपणे वापर करून गौरीचा